पुढच्या बातमीकडे वळतोय। पुण्यातून बातमी आहे। पुण्यात निवासी डॉक्टरांचा संप आहे। 450 निवासी डॉक्टर संपावर गेलेत। आरोग्य सेवेचे त्यामुळे आता 3-13 वाचलेत। तर पुण्यात निवासी डॉक्टरांनी संप पुकारलाय। विविध मागण्या आता करण्यात येत आहेत। या मागण्या पूर्ण न झाल्याने आता पुन्हा एकदा निवासी डॉक्टर संपावर गेल्याचं पाहायला मिळतंय। 450 निवासी डॉक्टर संपावर गेलेत, तर आरोग्य सेवेचे आता 3-13 वाजलेले पाहायला मिळत आहेत। आणि आता बातमी आहे पुण्यातून। पुण्यात निवासी डॉक्टरांनी संप पुकारलाय, तर 450 निवासी डॉक्टर हे संपावर गेलेत। त्यामुळे आता आरोग्य सेवेचे पुरते 3-13 वाजलेले आहेत। विविध मागण्यांसाठी आता निवासी डॉक्टरांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे, संपावर गेलेले आहेत। आमच्या मागण्या या आहेत की एकतर वसतिगृहाची सुधारणी, त्यामध्ये आमच्याकडे 560 रेसिडेंट आहेत, त्यापैकी 250 रेसिडेंटला कॉम्प्रोमाइज्ड अशा स्थितीमध्ये ठेवलेलं आहे। एका रूममध्ये 3 ते 4 रेसिडेंट इथे ठेवण्यात आलेले आहेत। दुसरी मागणी अशी आहे की 7 फेब्रुवारीला सरकारने आश्वासन दिलं होतं की 10,000 वाढ करण्यात यावी स्टायपेंडमध्ये, त्याबद्दल लिखित अजून काही आलेलं नाही आमच्याकडे। प्रतिनिधी रोहन कदम। रोहन, पुण्यात निवासी डॉक्टरांनी संप पुकारलाय, त्यांच्या मागण्या काय आहेत? प्रज्ञा, खरं तर त्यांच्या मागण्या खूप स्पष्ट आहेत आणि गेल्या अनेक वर्षांपासूनच्या या मागण्या आहेत। विद्यावेतनामध्ये 10,000 रुपयांची जी आहे ती वाढ त्यांची करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासूनची रखडलेली आहे। ती मागणी मुख्य मागणी त्यांची आहे। तसेच वसतिगृहाची देखील त्यांची मागणी जी आहे ती अनेकदा त्यांनी बोलून देखील दाखवलेली आहे। निवासी डॉक्टरांची संघटना माड आणि राज्य सरकारमधलं हे शीतयुद्ध जे आहे ते मागील अनेक दिवसांपासून चालू असलेलं पाहायला मिळालं। उपमुख्यमंत्री अजित पवार असतील किंवा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ असतील, यांच्यासोबत या संघटनेने अनेकदा जी आहे ती चर्चा केलेली आहे। या चर्चेतून हा सगळा तोडगा काढण्याचा प्रयत्न देखील केलेला होता, परंतु अजूनपर्यंत त्यांच्या मागण्या ज्या आहेत त्या केवळ ठेवलेल्या नुसत्या सांगितल्या जात आहेत। मागण्या मान्य करतो असं सांगितलं जातं, परंतु अंमलबजावणी होत नाही। हा मोठा आरोप जो आहे तो या सगळ्यांचा त्यांच्यावरती पाहायला मिळतो। त्यामुळे या सगळ्याचा तोडगा जो आहे तो कधी एकदा राज्य सरकार काढेल आणि राज्य सरकारने हा तोडगा काढल्यानंतर जवळपास राज्यातील 25 वैद्यकीय शिक्षण मंडळांना फायदा होईल आणि त्यानंतर त्यांची जी सेवा आहे तिथून पुढे ते पूर्ववत करतील अशा भूमिकेवरती ते आज आलेले पाहायला मिळतात। त्यामुळे आजचं 5 वाजल्यापासून सुरू झालेलं हे आंदोलन नेमकं आता कधीपर्यंत चालू राहतं हे पाहणं आगामी काळामध्ये महत्त्वाचं ठरणार आहे। प्रज्ञा जी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।